सगळे म्हणाले थोडं शेजारच्याला हलवा म्हणा, मी तयार आहे. हलवा हलवा थोडंसं. हालेलुया. प्रियानो, मागील 10 दिवसापासून देव ज्या गोष्टींविषयी माझ्याशी बोलत आहे त्या गोष्टी घेऊन मी तुमच्या समोर येत आहे. मी हाऊस ग्रुपमध्ये पण कुमठानाका या ठिकाणी मी हाऊस ग्रुपला गेले होते मागच्या गुरुवारी, आणि तिथं देवाने मला याच वचनाला घेऊन लीड केलं. आज तेच वचन मी तुमच्या समोर सांगत आहे, कारण माझा विश्वास आहे काहीतरी परमेश्वर अद्भुत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करणार आहे. जर तुमचा विश्वास असेल तर जोराने आमेन म्हणा. हालेलुया. देव काहीतरी अद्भुत करणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. देव तुमच्या माझ्या जीवनामध्ये, ते देव तुमच्या माझ्या परिवारामध्ये काहीतरी अद्भुत करणार आहे. हालेलुया. कारण आमचा देव तयार आहे प्रियानो. आमचा देव कार्य करायला तयार आहे. आमचा देव अद्भुत गोष्टी करायला तयार आहे. आमचा देव चमत्कार करायला तयार आहे. आमचा देव स्वतःविषयीची प्रचिती द्यायला तयार आहे. आणि जसं प्रभू तयार आहे तसं मंडळी आणि मंडळीतला परिवार देखील तयार असला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. देव एका शब्दाद्वारे माझ्याशी बोलत आहे आणि तो शब्द मी तुमच्या समोर आणणार आहे. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि वचन पहिला आम्हाला सांगतं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. अनेक वेळा या गोष्टी मी वाचल्या असेल, अनेक संदेश याच्या विषयी मी ऐकलं असेल, पण आज मला तुमच्या सर्वांचा फोकस एका शब्दाकडे घेऊन जायचा आहे आणि तो शब्द म्हणजे प्रारंभी. इन द बिगिनिंग. सगळ्यात पहिल्यांदा वचन आम्हाला सांगतो उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा प्रारंभी, इन द बिगिनिंग. अगदी सुरुवातीला कोण होता? अगदी सुरुवातीला परमेश्वर होता. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. म्हणजे आपण जे बघतो, आकाश पृथ्वी, जे काही आम्हाला दिसतं, जे काही अस्तित्वात आहे, त्याच्या अगोदर जर कोण असेल तो म्हणजे परमेश्वर. प्रारंभी देव होता. आणि आज माझा संदेश तोच आहे, प्रारंभी परमेश्वर. जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, निर्मितीमध्ये जर परमेश्वर सर्वप्रथम आहे, तर मला तुम्हाला एनकरेज करू द्या, तुमच्या माझ्या जीवनामध्ये देखील सगळ्यात पहिल्यांदा कोण असलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा परमेश्वर असला पाहिजे. जोराने टाळ्या. हालेलुया. तुमच्या माझ्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या परिवारामध्ये, तुमच्या माझ्या नोकरीच्या ठिकाणी, तुमच्या माझ्या कुठल्याही गोष्टींमध्ये, माझ्या दिवसाची सुरुवात असेल, माझ्या व्यवसायाची सुरुवात असेल, माझ्या कामाची सुरुवात असेल, जे काही असेल त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण हवं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा परमेश्वर पाहिजे. हालेलुया. जर नसेल तर आज सगळं सेट राईट करा. अनेक गोष्टी आम्ही आमच्या बलामध्ये करू शकतो, होय की नाही? आम्हाला असं वाटतं की तिथं परमेश्वर नसायला पाहिजे, किंवा असतो जाऊ दे, परमेश्वर नसला तरी चालेल, मी हे करू शकतो. नाही प्रियांनो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आम्हाला पहिल्यांदा परमेश्वराला ठेवायचं आहे. हालेलुया. प्रारंभी परमेश्वर होता. म्हणून आज माझी ही निवड असली पाहिजे. आज माझ्या जीवनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असलं पाहिजे? माझ्या जीवनामध्ये सर्वात प्रथम परमेश्वर असला पाहिजे. हालेलुया. जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वर असेल ना, आज मला तुम्हाला खात्रीने सांगू द्या, तुमच्या माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सुंदर होणार आहे. हालेलुया. या लोकांचा विश्वास आहे का? जर परमेश्वर असेल, सर्व गोष्टी सुंदर घडणार आहेत. हालेलुया. प्रारंभी देव होता आणि प्रारंभी देवाने सर्व गोष्टी करायला सुरुवात केली, अस्तित्वात आणायला सुरुवात केली. जिथं नव्हतं तिथं परमेश्वराने निर्माण करायला सुरुवात केली. तोच देव तुमचा माझा जर असेल, आज जिथं तुम्हाला दिसत नाही तिथं गोष्टी घडणार आहे. जिथं तुम्हाला अंधकार दिसत आहे तिथं प्रकाश येणार आहे. जोराने आमेन म्हणाओ. हालेलुया. तो देव इतका चांगला आहे, तो म्हणतो की मी तुझ्या बरोबर राहणारा देव आहे. देवाने मरियमला म्हटलं की तुला पुत्र होईल, त्या पुत्राचं नाव तू इम्मॅन्युअल ठेव. त्याचा अर्थ परमेश्वर आम्हा सोबत. शेजारी हात ठेवून म्हणा, देव माझ्या सोबत आहे. हालेलुया. तो सदैव तुमच्या माझ्या बरोबर राहणारा देव आहे. तो कधी न सोडणारा परमेश्वर आहे. हालेलुया.
तो देव जर माझ्या बरोबर आहे, तो देव जो सर्व काही जो निर्माण करतो, तो जर प्रारंभी असेल ना प्रियांनो, आज अशा सर्वांसाठी चांगली बातमी आहे. जिथं तुम्हाला काही दिसत नाही तिथं अद्भुत गोष्टी तुमच्या माझ्यासाठी तयार होत आहे. हालेलुया. जिथं अंधकार दिसत आहे, जिथं तुम्हाला वाटत आहे की नाही इथं पुढं रस्ताच नाहीये, नाही माझे सगळे द्वार बंद झालेले, इथं मला काहीच दिसत नाही, अशा ठिकाणी परमेश्वर जर असेल आणि तुम्ही जर परमेश्वराला अनुमती दिली तर तिथं नक्की प्रकाश होणार आहे. हालेलुया. पृथ्वी निर्माण केली आणि पृथ्वीला कळलं की इथं निर्माण करणारा देव आहे. पृथ्वी जर म्हटली असती की त्याच्या पुढे देव तू काम करू नको, पृथ्वी अंधकारात राहिली असती, पृथ्वीवर काहीच तयार झालं नसतं. पण पृथ्वीला माहित होतं की माझा निर्माण करता, आकाशाला माहित होतं की माझा निर्माण करता देव आहे. जर त्याने मला घडवलं ना, आकाश आणि पृथ्वीने अनुमती दिली, देवा बोल तुला काय करायचं कर. जर त्याने हात बंद केले असते, जर त्यांनी काही मागितलंच नसतं, त्यांनी जर अनुमतीच दिली नसती ना प्रियांनो, अजून पण आमचा उगम झाला नसता. पण आकाश आणि पृथ्वी निर्माण केल्यावर त्याने अनुमती दिली, म्हणून परमेश्वराने त्या गोष्टींमध्ये अजून सुंदरता आणायला सुरुवात केली आणि तिथं देवाने सुंदर सुंदर सर्व काही बनवलं. हालेलुया. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रारंभी देव असणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टींमध्ये देव असणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबामध्ये देवाचं स्थान पहिल्यांदा पाहिजे, माझ्या नोकरीच्या ठिकाणी पहिल्यांदा देवाचं स्थान पाहिजे. अशा कितीतरी लोकांना मी भेटलेले प्रियानो, जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो, 11चं टायमिंग आहे, 11:45 येऊन ऑफिस टेबलमध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी बायबल वाचून प्रार्थना करून आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे. अशा अनेक ठिकाणी आम्ही गेलेले जिथे इन्स्पेक्शनला लोक आलेले आहेत, मोठमोठे अधिकारी आलेले आहेत, सगळ्यांना फायरिंग. पण जो प्रार्थनेने सुरुवात करतो, जो वचनाने सुरुवात करतो, त्याला आम्ही कधीच असं रागवताना बघितलेलं नाही आहे, कधी त्यांच्यावर आरोप झालेले सिद्ध झालेले नाही आहेत. का माहिती आहे का? सुरुवात परमेश्वरापासून केलेली आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून वचन सांगतं प्रारंभी देव होता. आमच्याही जीवनामध्ये देव पहिल्यांदा पाहिजे. हालेलुया. आमच्याही जीवनामध्ये देव पहिल्यांदा पाहिजे. माझं लग्न झालं, आमचं लग्न झालं आणि एकदा मी तुम्हाला ही गोष्ट पण सांगितली, पण अजून एकदा सांगते, आठवली म्हणून सांगते. आणि एकदा एवढं स्वयंपाकाचा जास्त एक्सपिरियन्स नव्हता, कारण आईने कधी स्वयंपाक करायला दिलाच नाही. एकदा ठरवलं की चला आज नवऱ्याला खुश करावं म्हणून बिर्याणी केली. तेव्हा काय चांगला मोबाईल नव्हता, यूट्यूब वगैरे काय माहीत नव्हतं. मग असं तुझी रेसिपी काय, तुझी रेसिपी काय, तुझी रेसिपी काय करून एक खूप छान बिर्याणी केली. इतकं तन मन धन लावून बिर्याणी केली आणि अगदी गार्निश वगैरे सगळं 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 केलं आणि आता जेवायला बसलो. जेवायला बसल्याबरोबर पहिल्यांदा घास मी एकदम आधी प्रेमाने सर्व केला हजबंडला, खावा खावा. पहिल्यांदा घास खाल्ला, अगदी तोंड वेडवाकडं, असलं डेंजर. आणि मी खरंच बघितले प्रियांनो, इतकी ती बिर्याणी डेंजर, म्हणजे गिचका गिचूक भात, पण ते बिर्याणीचा मसाला. आता मी हार मानायला तयार नाही आणि माझी इच्छा होती की माझ्या पतीने ते खायला पाहिजे, पसंतने ते खायला पाहिजे, खायलाच तयार नाही. आणि नाही खायला की मला राग आला. बघितल्यावर त्यांनी कसं तर 4 घास गिळले, बस बस आपण उद्या खाऊ म्हटले, उद्या बिर्याणी टेस्टी लागती. आणि मग मी ते उचलून पातेलं आणलं, ठेवलं. मला खूप राग आला, एवढी मेहनत केलेली बिर्याणी त्यांनी खाल्ली नाही, असे केले. नंतर मी पण रागात 2 घास खाल्ले, मला पण आवडली नाही. मी म्हटलं बाप रे, म्हणजे आता मी हार कशी मानू. मग मी म्हटलं जाऊ दे, आता मी म्हणणार कसं ना की माझं चुकलं म्हणून. मला असं दाखवलं की मला खूप राग आला आणि मी काय केलं, सगळं बिर्याणी उचलले आणि जाऊन तिथं थोडंसं लांब, अरे का अर्धा किलोमीटर कचरकुंड होती, तिकडे जाऊन गुपचूप संध्याकाळी 6 वाजता टाकून दिले. आणि असं टाकल्यावर सगळे पिसेस पडल्यावर एक कुत्रा पळत आला आणि आता बिर्याणी पडली, चांगली होती. मला वाटलं त्यांनी खाईल, त्यांनी पण एक घास देवा. त्यांनी पण एक घास खाल्ला आणि पळून गेला.
मी दुसऱ्या दिवशी सकाळी परत कचरा टाकायला गेले ती मी म्हटलं देवा माझ्यातच गडबड आहे. मी खरं सांगते प्रियानो, मी परत शनिवारी बिर्याणी केली, पण त्याच्या अगोदर मी किचन कट्ट्याजवळ उभारले आणि देवाकडे प्रार्थना केली, पवित्र आत्मा मला शिकव, मला येत नाही. असलं डेंजर इन्सिडेंट झाला, म्हटलं कुत्रा पण खाल्ला नाही देवा म्हटलं. आणि त्या दिवशी 2003 मध्ये देवाने मला पहिल्यांदा लेसन शिकवलं की कुठली पण गोष्ट असू दे, स्वयंपाक असेल काय असेल, जर तू मला सहायता मागेल ना मी निश्चित तुला हेल्प करेल. आणि त्या दिवशी असली भारी बिर्याणी झाली, ती आजपर्यंत झाली नाही. म्हणजे सांगायचं काय प्रियांनो, मला आठवलं म्हणून मी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देव असणं गरजेचं आहे. आम्ही सहज काही गोष्टी करून जाऊ शकतो, पण जर देवाला त्याच्यामध्ये अनुमती दिली ना, देव अद्भुत गोष्टी करतो. हालेलुया. प्रारंभी देव होता. आमच्याही जीवनामध्ये देव हवाय. शेवटी नको, मधी नको, 4 नंबरवर नको, 3 नंबरवर नको, तो पहिल्या नंबरवर आमच्याबरोबर आम्हाला हवाय. हालेलुया. आणि तो जर असेल ना प्रियानो, आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये उत्पत्तीचा अध्याय यावेळेस जन्म घ्यायला सुरुवात करेल. मी आज तुम्हाला एनकरेज करेल, कुठल्याही गोष्टींची सुरुवात करत असताना तुम्ही देवाला पहिल्यांदा स्थान द्या. हालेलुया. जेव्हा तो येईल ना प्रियानो, गोष्टी अद्भुत घडायला लागतील. हालेलुया. इतक्या सुंदर घडायला लागतील, तुम्ही कल्पना पण करणार नाही. तुम्ही त्याचा नुसता अनुभव घेत राहणार आणि त्याचं चांगुलपण आमच्यामध्ये दिसणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून जेव्हा येशूने आपल्या सेवा कार्याची सुरुवात केली, मी विचार करते की चमत्कार पहिला झाला का येशूचं प्रवचन पहिला झालं? मला असं वाटतं प्रवचन पहिला झालं. मत्तेच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला कळतं की येशूने स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं, मनुष्याने कसं राहायला पाहिजे ते सांगितलं, उपवास कसा करायला पाहिजे ते सांगितलं, प्रार्थना कशी करायला पाहिजे ते येशूने सर्व काही शिकवलं. आणि त्याच्यानंतर मत्ते 6 मध्ये येशू सर्वांशी बोलतो आणि म्हणतो, उद्याची काळजी करू नका, काय खायचं काय प्यायचं अजिबात विचार करू नका. परवा तर मी असली डेंजर एक बहीण बघितले, तिला बघून माझा विश्वास वाढला. 2 लेकरं आहेत त्या बहिणीला, आणि ती म्हणाली की दीदी मी उद्या काय स्वयंपाक करायचं मी विचारच करत नाही. मी म्हटलं काय भारी बहीण आहे. आमचं तर आता आज रविवारी पुढच्या रविवारी खायचं ते विचार असते. आज मटण केलं, पुढच्या रविवारी मटण नको, चिकन, मग सोमवारी आपण कुठली भाजी करायची. अर्धे निम्मे तर सगळेजण विचार करायला आहेत की नाही, खरं सांगा. येस. हां, ती म्हणाली की मी विचारच करत नाही, रात्री पण मी विचार करत नाही. मी म्हटलं कसं काय, म्हणजे सकाळी काय कोण आणून देतो का? ती म्हटली नाही, मी रात्री विचारते पवित्र आत्मा उद्या स्वयंपाक करू का नको. मग पवित्र आत्मा जर कर म्हटलं तर मी करते. मी म्हटलं हिला नक्की आळस असेल म्हणून असं बोलते. तर ती म्हणाली नाही, मी विचारते पवित्र आत्मा उद्या मी परिवाराने उपवास करायचा की नाही. जर पवित्र आत्मा म्हटलं उपवास करायचा तर मी काही तयारी करत नाही. उद्या काय स्वयंपाक करायचं मी विचार नाही करत. रात्री जर मला पवित्र आत्मा म्हटलं की उद्या तुम्हाला सगळ्यांना उपवास करायचा आहे, मला या गोष्टीवर पण देवाला अवलंबून राहायचं. ती इतकी सुंदर मला एक्सप्लेन केली. त्या दिवसापासून म्हटलं देवा मी पण नाही विचार करणार, पण रात्री झोपताना येतेच विचार, उद्या काय करायचं. उद्या फ्रीजमधले टमॅटो संपले. छोट्या छोट्या गोष्टी प्रियांनो, येशू पण ते सांगतो, काय खायचं काय प्यायचं काय पांघरायचं, कसं लग्न करायचं, कसं शिक्षण करायचं. हालेलुया. कसं लेकरांचं होणार, काय होणार, मुलीचं लग्न होते की नाही, मुलाचं लग्न होते की नाही, चांगली नोकरी मिळते की नाही. येशू काय म्हणतो, हे सगळं विचार करत बसू नका. शेजारच्याला सांगा, विचार करत बसू, कसं होणार काय होणार. येशू म्हणतो विचार करत बसू नका, पण काय करा माहिती का, पहिल्यांदा म्हणा, पहिल्यांदा त्याचं राज्य मिळवा. हालेलुया.
पहिल्यांदा त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा, येशूला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. जर पहिल्यांदा तुम्ही देवाला स्थान दिलं, पहिल्यांदा त्याचं राज्य मिळवलं ना, वचन काय सांगतं, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. हालेलुया. सगळ्या गोष्टी जर ऑटोमॅटिकली व्यवस्थितरित्या तुमच्या माझ्या जीवनात घडायच्या असतील ना प्रियानो, पहिल्यांदा देवाला स्थान द्यायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिल्यांदा देव पाहिजे, पहिल्यांदा देवाचं राज्य पाहिजे, पहिल्यांदा देव आमच्यामध्ये पाहिजे प्रियांनो, आणि मगच सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुंदर होणार आहेत. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. जेव्हा देव आमच्याकडे असताना आमच्या डोक्यात एक वेगळंच असतं प्रियांनो. हालेलुया. आता एक मी छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवते, मग तुम्हाला कळतं. पास 1-2 मिनटं या. हां, फॉर एक्झाम्पल मी आहे देव आणि हे आहेत पास्टर. आता आमची काय इच्छा असते माहिती आहे का, विश्वासणाऱ्यांची, जर देव आम्ही देवाला मिळवलं, आता आम्ही देवाला प्राप्त केलेलं आहे. हां, झालं. तर सिस्टर तुम्ही म्हटला देवाला पहिलं सांग, आम्ही बोलवलं देवाला, देव आमच्यामध्ये, देवाचं राज्य आमच्यामध्ये. मग काय असतं माहिती आहे का, आमची काय इच्छा असते माहिती आहे का, तू पुढं जा, मी तुझ्या मागं हां हां, जर 2-3 चक्कर मारा. आमची इच्छा असते की हां देवाने असं असायला पाहिजे. हां, मग आणि काहीतरी, हां तुम्ही काहीतरी मागा. हां, एक हां हां हां, मग देवाने द्यायला पाहिजे. म्हणजे काय असतं माहिती आहे का, आमची काय इच्छा असते, देव आमची सेवा करावी. हां, आमची काय इच्छा असते, ह्यानी काहीतरी मागितलं की पट करून देवाने द्यायला पाहिजे. कळलं? म्हणजे आम्ही देवाला बोलवलेले, पहिलं स्थान देवाला दिलेले. मग आमची लगेच काय इच्छा असते, मी जे मागितलं ते देवाने द्यायला पाहिजे. मी जाईल तिथं देव माझ्याबरोबर असायला पाहिजे. मी जे सांगेल ते देवाने करायला. नाही प्रियांनो, मी जर प्रभूमध्ये आहे, मी जर देवाला प्राप्त केलेलं आहे ना, तर देव जे सांगतो ते मी करायला पाहिजे. हालेलुया. मी त्याच्यामध्ये राहून त्याची सेवा केली पाहिजे. मी त्याच्यामध्ये राहून जर देव म्हणते इकडं जा, तर मी तिकडे गेलं पाहिजे. हां, मी थांबलं तर त्याने थांबलं पाहिजे प्रियांनो. हालेलुया. हां, थँक्यू पास्टर. सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, आमची एक विचारधारणा वेगळी आहे प्रियांनो. देव म्हटलं तर आम्हाला काय वाटतं, जे मागितलं ते पट करून द्यायला पाहिजे, मगच तो देव आहे. खरं तो देव आहे, नाहीतर तो देवच नाही. आम्ही अशा विश्वासणाऱ्या कुटुंबातून मिळाले, पाण्यात देवाला ठेवायचं असेल तर तू वाचव. नाही प्रियांनो, प्रारंभी देव होता आणि तो आहे. आमेन म्हणा. आणि तो जर आहे तर गोष्टी घडणार आहेत. आमेन. आणि घडणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला मला एक वेगळा आकार देणार आहेत. हालेलुया. प्रारंभी देव होता, म्हणून आज मला तुम्हाला एनकरेज करू द्या, आज तुमच्या माझ्याकडं देव असणं गरजेचं आहे. योहान 1:1 मध्ये वचन असं सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द देवासह होता आणि तोच खरा देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि जे काही तयार झालं ते त्याच्याद्वारे निर्माण झालं, त्याच्याद्वारे आम्हाला मिळालेलं आहे. जर त्याच्याद्वारेच आम्हाला मिळालेला आहे तर तो शब्द आमच्याकडं असणं गरजेचं आहे. हालेलुया. तो शब्द आमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या सगळ्यांकडे आहे प्रियांनो. आणि जर त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे आणि जर तो आमच्यामध्ये आहे तर आमच्यासाठी पण सर्व गोष्टी घडणार आहेत. हालेलुया. शब्द असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे देव असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा शब्द आणि देव असतो आमच्याकडं अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे. होणार आहे, होणार आहे म्हणजे होणार आहे प्रियांनो. हालेलुया. हालेलुया.
जर आमच्यामध्ये देव असेल, जर आमचं फोकस देव असेल, जर आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा जर देव असेल ना प्रियानो, अनेक गोष्टी आमच्यासाठी घडणार आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये माझ्या मननामध्ये एक अध्याय आला, याचा दुसरे राज्याचा 20वा अध्यायामध्ये, आणि तोच अध्याय यशायामध्ये आहे. यशायामध्ये असं लिहिलेलं आहे, हिजकिया राजा खूप चांगला होता, खूप चांगला होता. इतकं चांगलं देवाच्या दृष्टीने त्याने खूप सुंदर काम केलं. देवाच्या दृष्टीने जो चांगला होता, देवाला जो आवडेल ते तो काम करत होता. आणि एक दिवस देवाचा दास यशाया त्याच्याकडे येतो आणि तो त्याला म्हणतो की देवाकडून एक वाणी आलेली आहे. हिजकिया म्हणतो, कुठली वाणी आहे? तो म्हणाला की आता तू मरणार आहे. कारण त्याच्या अगोदर हिजकिया राजा खूप आजारी होता. आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित तुमच्या माझ्यासारखं तो पण देवाकडे आरोळी मारत असेल. आणि आरोळी मारत असताना देवाचा दास त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की देवाकडून वाणी आलेली आहे, आता तू मरणार आहे, चल पट 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 आपल्या घराचं काय कर, तू आवरावर कर. ही वाणी ऐकल्यावर जर माझ्याकडे एकाचा दास येऊन म्हणत असेल की बाबा तू उद्या मरणार आहे, गीता काय करेल? काही वेळ, 1 सेकंद तुम्ही स्वतःला ठेवून बसा. पहिला रडारडी, अगं माझ्या कपाटातले जरा दागिने काढ, हां माझ्या मुलाला नीट सांभाळ, जरा लेकराला बोलव, त्याला कॉल कर, ह्याला कॉल कर. हां, करतो की नाही? मागील दिवसांमध्ये एका बहिणीला आम्ही भेटलो, प्रचंड दुखावलेली, खूप म्हणजे खूप दुखावलेली, कारण काहीच नव्हतं. आम्ही भेटायला गेलो, आम्हाला पण बसून दुखभरीत असता, कारण काहीच नव्हतं. हिजकिया राजाकडं बातमी आलेली आहे की आता तू मरणार आहे. ही बातमी जर आमच्याकडे आली असती तर आम्ही काय केलं असतो? एक रिपोर्ट आला तर आम्ही घाबरून जातो, हो की नाही? हो की नाही? एखादी वाईट बातमी आली की आम्ही किती घाबरून जातो. मुलगा नुसता पडला म्हटलं की आमची रडारडी सुरू होती. मी सांगितलं एक साक्ष तुम्हाला. असेच एक विश्वासणारे कपल लहान मुलाला घेऊन डीमार्टमध्ये गेले, गाडीत बसवले आणि गाडी घेऊन जात असताना, सामान खरेदी असताना त्यांना पायरी दिसली नाही, ढप करून ती गाडी पडली, मुलगा पडला, लहान होतं, कट करून आवाज आला, कळलं काहीतरी हाड मोडलेले. रडारडी न करता त्या डीमार्टमध्ये गुडघे टेकून प्रार्थना केली आणि ते दोघं डॉक्टर ते म्हणाले, आम्हाला माहिती आहे देवा काय झालेले, आवाज पण आम्ही ऐकलेले आणि मुलाची अवस्था पण आम्हाला दिसत आहे, मुलगा हलत नाही, हे करत आहे, पण देवा डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे देवा, या लेकराला तुझ्या हातामध्ये आम्ही सोपून देतो. विश्वासाने प्रार्थना केली आणि उठल्यावर मुलगा बरोबर उभा राहिला. आमच्याकडं पहिला डॉक्टरांकडे जाऊन सगळं करून मग आम्ही देवाला गौरव. हरकत नाही, आपण शिकणारे लोक आहोत प्रियांनो. हिजकिया राजाकडे बातमी आली, तू मरणार आहे, तू मरणार आहे. त्याला वाटलं की एक देवाचा दास माझ्याकडे चांगली बातमी घेऊन येईल. पण काय सिस्टर, तुम्ही तर मला वेगळंच सांगितलं, काय पासून मी तुमच्याकडे आलो, तुम्ही मला वेगळंच सांगितलं, काय देवा मी तुझ्याकडे आलो आणि तू मला सांगतो तू मरणार आहे. असं त्याने काही प्रश्न केला नाही. त्याने हे पण नाही सांगितलं मी किती चांगलं काम केलं देवा, मी तुझ्यासाठी असं केलं, काही सुद्धा बोललं नाही. वचन सांगतं, बातमी ऐकल्या लगेच हिजकियाने काय केलं, आपलं तोंड भिंतीकडे केलं, तोंड भिंतीकडे केलं आणि तो प्रार्थना करू लागला, देवाकडे बघू लागला. का भिंतीकडे तोंड केलं माहिती आहे का? कारण जर त्यांनी तिकडं बघितलं असतं ना, दुसरीकडं बघितलं असतं, सगळे लोक दिसलं असतं, सगळी प्रजा दिसली असती, त्याची बायको दिसली असती, लेकरं दिसले असते, अनेक विचार त्याच्या मनामध्ये आले असते, मग देव कुठं राहून गेला असता. म्हणून म्हटलं देवा मला तिकडं बघायचंच नाही, ठीक आहे मी मरणार आहे, बातमी आली ना, पण देवा आता मी तुझ्याकडं बघतो. म्हणून त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली, देवाबरोबर तो बोलायला लागला. तुम्हाला सांगू का प्रियानो, वचन काय सांगतं तुम्ही ऐकलं पण असेल, पण आज अनेकांसाठी मला हे सांगायचं आहे, जो देव त्याला मारून टाकण्यासाठी संदेष्टाला पाठवला होता, त्या संदेष्टाकडून पुन्हा तो वाणी पाठवतो, तू मरणार नाही, पण तुझ्या आयुष्याचे 15 वर्ष मी वाढून दिलेले आहेत. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाकडे बघायला लागता, तुमच्या कठीण प्रसंगामध्ये, तुमच्या मरणाच्या अवस्थेमध्ये, आरोग्यामध्ये, आजारामध्ये, जेव्हा तुम्ही देवाकडे बघायला लागता ना प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्याविषयी जरी प्लॅन केलं असेल ना, तो प्लॅन बदलेल.
हालेलुया, हालेलुया. जर तो म्हणत असेल की नाही मला मारून टाकणार आहे, पण परमेश्वराने पाहिलं की हा कोणाकडे बघत नाहीये. मी एवढं वचन पाठवलं, मी सांगितलं की मरणार आहे, त्या मरण अवस्थेमध्ये पण तो माझ्याकडे बघत आहे. त्याने मला पहिलं स्थान दिलं. बायकोला दिलं नाही, लेकराला दिलं नाही, प्रॉपर्टीला दिलं नाही. माझं कसं होणार, काय होणार, माझ्या याच्याकडे तो बघत बसला नाही. पहिल्यांदा त्याने माझ्याकडे बघितलं. बघितल्याबरोबर देव म्हणाला प्लॅन चेंज, योजना बदलल्यात. हालेलुया. तो म्हणतो आता मरणार नाही. 15 वर्ष एक पण गोळी न घेता, हालेलुया, एक पण पैसा हॉस्पिटलला न घालवता तो बरा झाला. हालेलुया. जर कोणी आजारी लोक असतील, सगळं सोडा, देवाकडे बघायला लागा. देवाकडे बघायला लागा, प्रार्थना करायला लागा, त्याला पहिलं स्थान द्या. म्हणा देवा तू कार्य कर. तो तुमच्या माझ्यामध्ये नाही कार्य करणार तर कोणामध्ये करणार आहे? माझ्यामध्येच तो करणार आहे, तुमच्यामध्ये तो करणार आहे. पण पहिल्यांदा स्थान त्याला देणं गरजेचं आहे प्रियांनो. त्याला पहिलं स्थान द्या, त्याच्याकडे पहिलं बघायला लागा. तो अद्भुत तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया, हालेलुया. आज तुम्हाला माहिती आहे का आज पेंटिकॉस्टचा दिवस आहे. आज 50वा दिवस आहे. आज पेंटिकॉस्टचा दिवस आहे. येशू म्हणाला मी वर जातो, तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. वाट बघत बसले, कधी येईल, कधी येईल, कधी येईल, कधी येईल. देव म्हटलं अजून सुरुवात नाही आहे, थांबा थांबा थांबा, अजून सुरुवात करायची. ते भयभीत अवस्थेमध्ये होते, भयभीत अवस्थेमध्ये होते. अरे आमच्या येशूला पकडून घेऊन गेलं, आता आमचं काय होणार, आमचं काय होणार. डेअरिंग तर नव्हतीच की, म्हणून तर पेत्राने नाकारलं. हां, डेअरिंग असली असती तर लगेच दुसऱ्या दिवसापासून प्रचार केला असता. डेअरिंग नव्हती, काय नव्हतं. येशू त्यांच्याबरोबर होता, येशूचे दिलेले शब्द त्यांच्याबरोबर होते, प्रॉमिस होतं. येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुमच्याबरोबर असणार आहे, तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे. सगळं माहीत असून सुद्धा भयभीत झाले. सगळं माहीत असून सुद्धा देवाचं कार्य करायचं नाही, त्यांनी थांबवलं. आणि वचन सांगतं यरूशलेममध्ये ते आले आणि त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. भीती होती, हरकत नाही. अरे बापरे, आता कसं होणार, काय होणार माहीत नाही. पण आम्हाला मोशीच्या नियमाप्रमाणे आम्हाला सण साजरा करायचा आहे, म्हणून ते सण साजरा करण्यासाठी आले. 50वा दिवस त्यांनी सण साजरा करण्यासाठी आले. पेंटिकॉस्टचा दिवस ते साजरा करायला त्या ठिकाणी आले. त्यांना त्याचं मर्म माहीत नव्हतं, हाच पेंटिकॉस्ट आहे का त्यांना माहीत नव्हतं. ते सण साजरा करायला आले आणि जेव्हा ते यरूशलेममध्ये आले, वाणी त्यांना माहीत होती की यरूशलेम सोडून जाऊ नका, तिथंच होते ते. सगळेजण सण साजरा करायला आले, पण यांच्याकडे देवाचा शब्द होता आणि ते शब्द घेऊन ते प्रार्थना करायला लागले, प्रार्थना करायला लागले, प्रार्थना करायला लागले. 50वा दिवस आला आणि एक नवीन सुरुवात झाली. आणि ती नवीन सुरुवात कशाची होती माहिती आहे का प्रियांनो? पवित्र आत्म्याचा भराव त्यांच्यामध्ये झाला आणि त्या दिवसापासून एक नवीन सुरुवात झाली. हालेलुया. एक नवीन सुरुवात पवित्र आत्म्याच्या द्वारे झाली. आणि आज ते लोक 120 लोक जे पवित्र आत्म्याने भरले, आज त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने नवीनरित्या कार्य करायला सुरुवात केली. ते 120 लोक धैर्याने भरले, धैर्याने उभा राहिले आणि त्यांनी देवाचं वचन सांगायला सुरुवात केली, देवाचं वचन सांगायला सुरुवात केली. कोणी इकडं गेलं, कोणी तिकडं गेलं. तिथून यरूशलेममधनं एक माणूस भारतामध्ये आला आणि त्यांनी येशूविषयी सांगितलं. आता आपली लेकरं सगळे संजीवन विषयी शिकत आहे. 1800 साली 1700 साली कसं संजीवन आलं, कसं एका व्यक्तीला प्रभूने निवडलं, कसं तो दुसऱ्या देशांमध्ये गेला, कुठल्या राष्ट्रांमध्ये गेला, जिथं भाषा माहीत नव्हती, काय नाही, तिथली भाषा शिकली, प्रभूचं वचन सांगायला सुरुवात केली. का माहिती आहे का? एक नवीन सुरुवात पवित्र आत्म्याच्या द्वारे पेंटिकॉस्टच्या दिवशी झाली प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. आणि मी आज सकाळीच पास्टरांशी डिस्कस करत होते की पेंटिकॉस्टचा सण त्यांना माहीत नव्हता, पण त्यांना एक सण माहीत होता. तो सण म्हणजे पहिलं प्रथम फळ जे देण्याचा सण होता ते होतं प्रियांनो. नवीन हंगामाचा सण, जे उपज आहे त्या उपजमधलं पहिलं जे बेस्ट आहे ते घेऊन देवासमोर येणार. याजक ते घ्यायचा आणि त्या सगळ्या जे गव्हाचं जे पीठ आहे त्याच्या भाकऱ्या करणार आणि त्या भाकऱ्या तो देवासमोर दाखवणार आणि सगळे लोक मग तो प्रथम उपजचा सण ते साजरा करायचे. आणि वचन काय सांगतं माहिती आहे का? त्या ज्या भाकऱ्या होत्या त्या खमीराच्या भाकऱ्या होत्या. पण बायबलमध्ये आम्हाला सांगतं की परमेश्वर म्हणतो बेखमीर भाकरी खायचे, म्हणजे त्याच्यामध्ये खमीर नको, खमीर फुगतं.
आपण ब्रेड खातो तो फुगलेला असतो का? त्याच्यामध्ये इस्ट टाकलेलं असते, खमीर टाकलेलं असते. देव म्हणतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये की तुम्हाला खमीराच्या भाकऱ्या खायच्या आहेत, बेखमीर भाकर तुम्हाला खायची आहे. पण इथं काय सांगतं माहिती आहे का? जेव्हा याजक यायचा तेव्हा तो खमीर घातलेल्या भाकऱ्या, 2 भाकऱ्या घेऊन तो याजक देवासमोर अतिपवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये तो भाकऱ्या दाखवायच्या, मग तो सण पाळला जायचा. मी म्हणाले देवा असं का? तो मला सांगतो की बेखमीर भाकर खा, पण इथं तू खमीर घातलेली भाकर तू दाखवतो का देवा? कारण देवाला दाखवायचं होतं हे जे माझे लोक बसलेले आहेत ते भयभीत आहेत, त्यांच्यामध्ये भय आहे, कसं होणार काय होणार, यांच्यामध्ये मला एक नवीन सुरुवात करायची आहे. असं एक इन्ग्रेडियंट मला त्यांच्यामध्ये घालायचं आहे ज्याच्याद्वारे ते भयभीत आहे पण आता धैर्याने भरणार आहेत. असे आज जे कमजोर आहे ते सामर्थ्याने भरणार आहे. कुठलं इन्ग्रेडियंट मी त्यांच्यामध्ये घालू? मला खमीर घालायचं नाही आहे, पण खमीराहून जास्त त्यांना धैर्य देणारा, खमीरापेक्षा जास्त त्यांना बलवान करणारा असा एक इन्ग्रेडियंट आहे. देव म्हणतो मी पवित्र आत्मा देणार. आणि वचन सांगतं पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते धैर्याने भरले. त्यांच्यामधला खमीर जो पवित्र आत्मा आहे तो फुगून आला. आणि मग जो पेत्र घाबरलेला होता तोच पेत्र धैर्याने बोलला. आणि वचन सांगतं पहिल्या संदेशामध्ये 3000 लोक भरले. हालेलुया, हालेलुया. तो पवित्र आत्मा तुमच्या मध्ये सर्वप्रथम असायला पाहिजे प्रियानो, असायला पाहिजे. तुमच्याकडे देव असायला पाहिजे, तुमच्याकडे देवाचा शब्द असायला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांकडं देवाचा पवित्र आत्मा असायला पाहिजे. जर देवाचा पवित्र आत्मा असेल ना, तो तुम्हाला अस्थिर करू देणार नाही, चलबिचल करू देणार नाही. काय करू काय नाही, काय करू काय नाही, असं का तसं का, तसं का असं का, असं का, काय 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 विचार. तो स्थिर मन देणार, तो तुम्हाला धैर्याने भरणार, तो तुम्हाला समंजसपणाने भरणार. पेत्रा तू घाबरलेला आहे, पवित्र आत्मा तुझ्यामध्ये आलेला आहे. पवित्र आत्म्याने आता कंट्रोल घेतलेले आहे. आता त्याला भिण्याची गरज नाही आहे, आता त्याला काय दुसरं करण्याची गरज नाही आहे, जाऊन सांगण्याची गरज नाही मी असा केलो मी तसा केलो, नाही नाही शपथ शपथ मी येशूला नाकारला नाही, काय एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. पवित्र आत्मा म्हटलं आता माझ्या हातात दिलेले ना, आता मी तुझ्या पेत्रा तुझ्याचमध्ये एक नवीन कार्य करतो. मला ऐकायचं नाही पेत्र की तुला लोक म्हणतील की 3 वेळा नाकारला, 3 वेळा नाकारला, 3 वेळा नाकारला. आता पेत्र मी तुझ्यामध्ये एक नवीन सुरुवात करत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा म्हणत असेल आता तू एक नवीन सुरुवातसाठी तयार आहे का? तो म्हटला असेल हा पवित्र आत्मा ज्या दिवशी त्याने हा म्हटलं असेल, ज्या दिवशी पवित्र आत्मा नवा एक सुरुवात केली, तोच पेत्र प्रियांनो एक संदेश दिला, 3000 लोक आले. आज आम्ही त्या पेत्राविषयी काय बोलावं? 120 लोकांनी संपूर्ण जगाला हलवून टाकलं प्रियांनो. तुम्ही आणि मी तेच लोक आहोत, आमच्या परिस्थितीला आम्ही हलवून टाकणारे लोक आहोत. हालेलुया. आम्ही तेच लोक आहोत. कधी पण प्रियानो कुठली पण परिस्थिती येऊ दे घाबरून जाऊ नका, कुठले पण रिपोर्ट येऊ दे अजिबात घाबरून जाऊ नका, किती पण वाईट परिस्थिती येऊ द्या अजिबात चलबचल होऊ नका. देवाला काम करू द्या. म्हणा देवा तू पहिल्यांदा, देवा तू मार्गदर्शन कर. नाही ऐकू आलं तर स्थिर राहा. गडबड 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 करू नका. काय करू काय नाही, काय नाही काय करू, देवा तू आहे म्हणून सगळं आपणच करायचं असं करू नका प्रियांनो. अलाव करा, अलाव करा. जर मी पासनं म्हटलं पासनं मला तुमची गरज आहे, तुम्ही ते थांबा, मला हे पाहिजे, ते करणार प्रियांनो. एक खावणंट आहे, एक वाचा आहे. देवाने तुमच्या माझ्यावर एक वाचा बनलेली आहे, तो सोडणार नाही म्हणजे सोडणारच नाही. तू माझ्या बरोबर आहे मग हाताची घडी घालून तू तुझं कर म्हटलं तर असं आहे का देव आपला? अजिबात नाही. तो म्हणतो मी पुढे जातो. हालेलुया, हालेलुया. तो म्हणतो मी पुढे जातो. तो म्हणतो मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. तो म्हणतो मी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो, मी तुझ्यासाठी रास्ते तयार करतो, मी तुझ्यासाठी अंधारातलं धन काढून देतो. हालेलुया, हालेलुया. तो तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रकाश आणत आहे, तो तुमच्या माझ्यासाठी सुंदरता आणत आहे, तो तुमच्या माझ्यासाठी पुढं जाऊन अद्भुत गोष्टी करत आहे प्रियांनो. हालेलुया. पण आज मला तुम्हाला एनकरेज करू द्या, आम्ही सगळे विश्वासणारे आहोत. अनेक वेळा आम्ही देवाला सहज घेतो, हलकं करून टाकतो. पण नका तसं करू. आज देवाला आद्यस्थान द्या.
देवाला पहिल्यांदा त्याचं स्थान द्या. प्रारंभी देव होता, सगळ्यांच्या जीवनामध्ये देव हवा. प्रारंभी शब्द होता, आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये शब्द हवा. प्रारंभी पवित्र आत्मा आमच्यावर उतरून आला, तो पवित्र आत्मा पण आमच्यामध्ये पाहिजे. पहा, अद्भुत गोष्टी तुमची माझी वाट बघत आहे. हालेलुया, हालेलुया. देव कधी न बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आज माझी तुमची स्टोरी ही असू द्या की देव होता म्हणून आजपर्यंत मी इथं आलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जेव्हा मी आणि पास्टरने आमची जर्नी स्टार्ट केली, मी मागच्या 10-15 दिवसापूर्वी एका भावाला काउन्सिलिंग करत होते. एवढं बोलून मी थांबेल. जेव्हा आम्ही एकतर सोलापूरच्या बाहेर कधी गेलो नाही, पुणा, बॉम्बे रेकॉर्डिंगला वगैरे जेव्हा मी जायचं तेव्हा एवढे पैसे नव्हते, काय नव्हतं. मला चांगलं आठवतं, मी पास्टरना पण नेहमी ही गोष्ट बोलते. आम्ही रेकॉर्डिंगला जेव्हा जायचं, शुक्रियाच्या, हम तुझमेच्या, आमच्याकडं खूप थोडे पैसे असायचे आणि मी स्लीपर क्लासचा तिकीट काढून आम्ही जायचं. कधी कधी सीट पण कन्फर्म नसायचं. पटकरून रेकॉर्डिंग करून आम्हाला रविवारी बसायचं आणि आम्ही सोमवारी सकाळी आल्याबरोबर आम्ही आहे तसं आम्ही स्कूलला पळायचो दोघंजण. कधी कधी तिकीट पण कन्फर्म व्हायचं नाही आणि कधी पास्टर सीटवर झोपणार, मी खाली सतरंजी टाकून झोपणार. कधी कधी गडबडीत असं होणार की आम्ही बेडशीट पण घेऊन जाणार नाही, आम्ही सतरंजी पण घेऊन जाणार नाही. पेपर टाकून कधी पास्टर खाली झोपणार, कधी मी वर झोपणार. असा आम्ही आमचा प्रवास करायला सुरुवात केलं. कधी कधी तर पैसे पण नसायचे. कधी कधी वेळ अशी यायची की दिवसभर रेकॉर्डिंग लवकर संपायचं, रात्री गाडी असायची, दिवसभर आम्ही फुटपाथवर बसणार, हे खा, वडापाव खा, पैसे वगैरे काहीच नसायचे. पण त्यावेळेस देवासाठी काहीतरी करायचं, एक पॅशन होतं आमच्याकडे, आज पण आहे. आणि माझी प्रार्थना आहे की मरोस्तोपर्यंत ते असंच पॅशन आमच्याकडे असू दे. आणि तिथून जी सुरुवात केली ना प्रियांनो, आज कधी पण मी स्टेशनवर गेलं तर फर्स्ट क्लासचा डब्बा असतो किंवा सेकंड क्लासचा डब्बा असतो. बाहेर गेल्याबरोबर AC गाडी घ्यायला येते आणि आम्ही प्लेनमधून बसून जाऊन येतो. मी कितीतरी वेळा अमितला बोलले की अमित, देवाने S वरून H1 मध्ये आणलं. तो खूप छान गाणं गातो म्हणून नाही प्रियांनो, आहे, आवाज आहे, सूर तालचं ज्ञान आहे, अनेक जण चांगले सिंगर आहेत. पण आज तुमचे पास्टर तुमच्या समोर उभं राहून हेच सांगत आहे की देवाला पहिलं स्थान दिलं ना, देव सगळ्यांमध्ये तुम्हाला मला पहिलं स्थान देतो. नेहमी नेहमी मी कधी पण स्टेशनवर गेल्यावर माझ्या डोळ्यात एक थेंब तर अश्रू असतो, देवा यसवरून तू H1 आणलं. आई धुणं भांडी करायची माझी, चांगले कपडे घालायची कुवत नव्हती, लोकांनी दिलेले कपडे घातले. पण ज्या दिवशी प्रभू कळाला, देवाला पहिलं स्थान, देवाने पहिलं स्थान दिलं. जेव्हा मी नोकरी सोडली प्रियांनो, जेव्हा देवाची वाणी आली, जेव्हा मला दिल्लीमध्ये असताना देवाची वाणी आली, तुरंत मी कॉल केला. म्हटलं अम्मू, मला असं असं देव बोला, सोडून टाक. म्हटलं देवा, आता पगार जाणार, कसं करू, काय करू? मला तर कपडे घालायला खूप आवडतात देवा, आता मी कसं मागू, काय मागू? मी आले, मी त्यांना बोललं नाही, पण म्हटलं देवप्पा, मला असं असं पाहिजे बाबा. देवप्पा, मी आता तुझी वाणी ऐकून सोडलं म्हटलं, पण देवा तुझ्या वाणीपेक्षा श्रेष्ठ काही नाही आहे म्हटलं. प्रियांनो, त्या वर्षामध्ये दिल्लीमधली खूप छान ड्रेस डिझायनर, तिने मला वर्षभर दर महिन्याला एक चांगला सूट करून पाठवून दिला. मला माहीत पण नाही तिचा हे डिझाईनचं बिझनेस आहे, तिचा कपडे, मला माहीत नाही. दर महिन्याला येत गेला, मला खूप आनंद. प्रेस गॉड, प्रेस गॉड, प्रेस गॉड, प्रेस गॉड करत गेले. 6वा-7वा ड्रेस आल्यावर देव म्हणाला, मग तुझ्या मनातली छोटीशी इच्छा होती, मी तुला ती पूर्ण करून दिली. जेव्हा 7वा ड्रेस आला, मी खूप रडले. म्हटलं देवा नको. मी विचार करत होते हे होईल का नाही, कसं होईल. पण देवा मला एक गोष्ट कळालं, जर मी तुझ्यासाठी उभी आहे तर तू माझ्यासाठी निश्चित उभा असणार आहे.
मग सगळं भार त्याच्यावर सोपून द्या प्रियांनो. अलाव करा देवाला तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करायला. तो तुम्हाला कुठून कुठं घेऊन जाईल तुम्हाला कळणार नाही प्रियांनो, खरंच कळणार नाही. ती बेडशीट प्रियांनो मी खूप वर्ष सांभाळून ठेवले होते. जेव्हा मी निघालो आणि आम्हाला खाली घालायला काहीच नव्हतं, एका व्यक्तीच्या घरी गेले आणि त्यांनी म्हटलं अरे बापरे असे का, त्यांनी ती बेडशीट दिली होती, ॲटलिस्ट खाली तरी घालून झोपा. आणि त्यास इतका पाऊस वारा, तर डबल बेडशीट होती, देवाला धन्यवाद. मी खाली टाकले, पास्टरवर झोपले, अर्धी बेडशीट खाली अर्धी बेडशीट त्यांच्यावर. सांगायचं तात्पर्य हेच आहे प्रियांनो, आज अनेकांना देवाला पहिल्यांदा ठेवायचं आहे. जर तुम्ही ठेवाल तर तुम्हाला देव खूप उंच घेऊन जाईल प्रियांनो, खूप उंच घेऊन जाईल. असं त्याच्यासाठी कार्य करा ना, असं त्याला अनुमती द्या ना. देव म्हणेल येस, मला ह्याने प्रथम स्थान दिलं, सगळ्यात पहिला स्थान मी ह्याला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. शेजारच्याला विचारा, प्रारंभी देव आहे का? जर सुरुवातीला तुमच्या कुटुंबामध्ये देव आहे, जर तुमच्या जीवनामध्ये प्रथम देवाला स्थान आहे ना, तुम्ही सर्व विजयशाली लोक आहात. हालेलुया.